ह्या परिसरातील जमलेले सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, सगळे बांधव, पंचक्रोशीतील आणि परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 15 तारखेला महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका कोणाच्या हातात द्यायचा अशा प्रकारचा निर्णय त्या भागातल्या मतदार बंधू भगिनींना द्यायचा आहे. आज मी जरा घाईत आहे. मला 4 सभा उरकायच्या, 10च्या आत सभा संपवायच्यात आणि त्याच्यामुळे इतर मान्यवरांना पण आपले विचार मांडायचे होते, परंतु मला वेळ कमी पडेल, पुढेही मला जायचं आहे, म्हणून थोडंसं मी ताबडतोब माईक हातामध्ये घेतला. माझं या शहरावर मनापासून प्रेम आहे. ह्या शहराने मला घडवलं, वाढवलं. ह्या शहराने मला लोकसभा दाखवली. मी अतिशय शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता आणि शेती करत होतो, परंतु अचानक राजकारणामध्ये आलो आणि पवार साहेबांनी आणि राजूजींनी मला संधी दिली आणि त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघात हा सगळा परिसर होता. एकही काम न करता ह्या शहराने मला प्रचंड मताधिक्याने पार्लमेंटमध्ये पाठवलं. काही कारणांनी मला राजीनामा द्यावा लागला. पी.व्ही. नरसिंहराव साहेब म्हणाले, अजित तू राजीनामा दे, आता तुझ्या जागी पवार साहेब येतील, पवार साहेबांच्या जागी तू जा. पण माझ्या मनात एक पक्क बसलं की बाबा मी तसं जास्त काही कामं केली नव्हती. काँग्रेसच्या विचारधारा इथं होती. इथं कार्यकर्ते होते, इथं रामकृष्ण मोरे होते, इथं त्या ठिकाणी वेगवेगळे माझे सहकारी होते आणि त्याच्यामुळं मला तुम्ही निवडून दिल्यावर राजीनामा द्यावा लागला तरी लोकांनी मला 5 वर्षाच्या करता निवडून दिलं होतं आणि म्हणून मी पक्क ठरवलं की आपण 92च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा. आणि तेव्हापासून मी तिथं भाग घ्यायला सुरुवात केली. लोकांनी पण माझ्यावर विश्वास टाकला. 92, 97, 2002, 2007, 2012 5 वेळेला 25 वर्ष मी जे काही पॅनल द्यायचो त्यांना निवडून देण्याचं काम केलं. पण मी पण ह्या शहराला आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जायची. तिथं वेगवेगळी गावं ही एकत्र येऊन आलेली नगरपालिका आणि त्याचं झालेलं महानगरपालिकेतलं रूपांतर. आता या परिसरात आल्यानंतर हे काही उंच उंच इमारती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. तो काळ कसा होता, आताचा काळ कसा झाला. परंतु हा होत असताना कुठेही मी 25 वर्षात भ्रष्टाचार होऊन दिला नाही. मी अतिशय अनेकांना अध्यक्ष केलं स्टँडिंग कमिटीचं, अनेकांना महापौर केलं, अनेकांना उपमहापौर केलं, वेगवेगळी पदं दिली, वेगवेगळ्या जाती धर्माला दिली. मी इथं काम करत असताना कधी जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केला नाही. सगळा समाज आपला आहे, हा मिनी भारत आहे. ह्याच्यामध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे, इथं विकास झाला पाहिजे, इथं तरुण तरुणींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. ह्या मूलभूत गरजा असतात, त्या मिळाव्यात ह्याकरता मी प्रयत्न करत होतो. आणि त्याच्यातून रस्ते कसे रुंद केले, कसे डबल फ्लायओव्हर केले, मेट्रो केली, कशा पद्धतीनं माझ्या पवना धरणाचं पाणी कमी पडायला लागल्यानंतर भामा आसखेडचं पाणी आणलं, त्याला मंजुरी घेतली. आज काय बघतो, त्या काळामध्ये एवढी सगळी कामं केली. नंतरच्या काळामध्ये तुम्ही म्हणजे पिंपरी चिंचवडकरांनी 2017ला इतरांच्या ताब्यामध्ये ही महानगरपालिका दिली. ठीक आहे, लोकशाही आहे, मी मान्य केलं. काही कुणाची सारखी मक्तेदारी नसती, पण मी ते मान्य केल्यानंतर तुम्ही एक सुज्ञ मतदार म्हणून, माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या भावंडांनी, इथले नागरिकांनी एक विचार करा की 9 वर्षामध्ये ह्या शहराला काय मिळालं. आमच्या काळामध्ये मी एवढी कामं करत करत केंद्राचा पैसा आणायचो, राज्याचा पैसा आणायचो, DPDCचा पैसा आणायचो, पवारसाहेब केंद्रात असायचे, साहेबांची मदत घ्यायचो, राज्य सरकारमध्ये मी असायचो, तिथून मी काम करायचो. कुठं त्याच्यामध्ये कमी पडलो नाही. स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल, रस्ते रुंद असतील, उद्यानं असतील, क्रीडांगण असतील, चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आणण्याच्या करता त्यांना तिथं पाचारण केलं.
का तर माझ्या भागातली लोक पिंपरी चिंचवडमधून पुण्याला जाऊ नये. आज आता माझी लोक पिंपरी चिंचवडमध्येच खरेदी असेल तरी करतात, शिक्षण करतात, चांगल्या सोयी झाल्यात, शाळा उघडल्यात, त्याच्यामध्ये मॉल झालेले आहेत, वेगवेगळे रेस्टॉरंट झालेत, हॉटेल झालेले आहेत. माझा कामगार, माझा कष्टकरी इथं काम करतोय. पण ह्या 9 वर्षाच्या काळामध्ये कोयता गँग निघाली. ह्या 9 वर्षाच्या काळामध्ये अल्प वयातली मुलं 2 चाकी वाहनं जाळतात, 4 चाकी वाहनाची काचा फोडतात, दहशत निर्माण करतात. आज देखील तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, 9 वर्षामध्ये इथं दहशत कशी वाढली, ह्याला कोण जबाबदार आहे? मी आता ते शीतलबाग का काय रे त्याचं नाव, शीतलबाग, तिथं एक ब्रिज केला. तिथं महिलांनी मला अडवलं. ते म्हणले दादा आम्ही एकही जण या ब्रिजवर चढू शकत नाही, जाऊ शकत नाही. मी मध्ये माहिती घेतली, 70 लाखाचा ब्रिज 7 कोटीवर नेला. 7 कोटी. आज कुणी तिथनं जास्त जात नाही. वाया गेले पैसे, जनतेचे पैसे. आम्ही नियोजन करताना मी एवढे ब्रिजेस केले, कुठला ब्रिज कधी काढावा लागला? पुण्यामध्ये विद्यापीठाचा ब्रिज मला पाडावा लागला. 250 कोटी रुपये खर्च झाले तिथं. बांधलेला ब्रिज पाडावा लागला, त्याशिवाय गत्यंतर नव्हतं. परवा सीएम आणि मी कुठल्या कार्यक्रमाला होतो, तिकडचा त्या मगरपट्ट्याकडे जाणारा ब्रिज पाडावा लागतोय, पुढचा सासवडला जाणारा ब्रिज पाडावा लागतोय. अरे करताना नेतृत्वाला दृष्टी अशी असावी लागते की पुढं 50 वर्ष पुढच्या पिढीचं पण त्याच्यामध्ये भलं झालं पाहिजे. आणि मी नेहमी 50 वर्षाचा विचार केला आणि इथं कामं केलेली. मला आठवत आहे आपला भोसरीचा ब्रिज, मी भूमिपूजनाला आलो, मला बंडांनी सांगितलं दादा 2च वे आहेत. म्हणलं अजिबात नाही, 4 लेन पाहिजे, जायला 2 आणि यायला 2. आज त्या देखील कमी पडायला लागल्यात. भूमिपूजन टिकाव टाकत असताना 4 पदरी केला. ही परिस्थिती आहे बाबांनो. मला सुदैवाने एक विजन आहे. मला चांगल्या इमारती उभ्या करायला आवडतात, चांगले रस्ते, चांगले हॉस्पिटल, चांगल्या ज्या काही गोष्टी असतील, उद्यानं, क्रीडांगणं, मी ते करून दाखवलं. मी महाराष्ट्रात फिरतो तेव्हा सांगतो जाऊन बघा पिंपरी चिंचवड कसं केलं. परंतु आज काय त्या पिंपरी चिंचवडची दुरावस्था झाली. तो बदल उद्याच्या 15 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करायचा आहे. आणि म्हणून ठीक आहे, इथं अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक होते. आमची कविताताई होती, आमचा आतिश होता, इतर देखील वेगवेगळे माझे सहकारी इच्छुक होते. जागा 4च होत्या. माझी सर्वांना विनंती आहे की तिकीट मागेपर्यंत ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे. मी इतरांना कुठं संधी द्यायची ती देईन, कारण मी राज्य सरकारमध्ये आहे, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जरूर कार्यकर्त्याला वाटतं की आम्ही एवढं राबतो, का नाही आम्हाला संधी मिळत, हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण आता निर्णय झाला आहे, पॅनल टू पॅनल घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण दाबलं पाहिजे. अशा प्रकारची हात जोडून विनंती करण्याच्या करता मी आपल्या पुढे आलेलो. कारण तुमची माझी आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका आता कर्जरोखे काढलेत. माझ्या काळात मी कामं करत करत डिपॉझिट वाढवत होतो. आता डिपॉझिट 10,000 कोटीला जायला पाहिजे होतं, डिपॉझिट कमी झालंय. कर्जरोखे काढले, 70 लाखाचं काम 7 कोटीला. मध्ये तर म्हणले झाडांची जनगणना करायची, झाडं मोजायची, त्याला 7 कोटी रुपये देऊन टाकले. कुठलं झाड मोजलं कुठलं काय केलं पत्ताच नाही. 12 कोटीचं सॉफ्टवेअर घ्यायचं होतं, त्याच्यामध्ये 120 कोटी रुपये त्याच्यामध्ये वाढवले. 12 कोटीच्या सॉफ्टवेअर मध्ये 120 कोटी कुणी खरेदी केले? आपलं काम नाही, जनतेचा पैसा आहे. ह्याच्यामध्ये त्यांच्याच काही लोकांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले, चौकशीचे आदेश दिले गेले. अलीकडे हवा बरीच खराब होते, बऱ्याच जणांना व्हायरल इन्फेक्शन होतं. काय झालं दादा, मला व्हायरल इन्फेक्शन झालं. आणि ते आजारी पडले की उपचार घेतात. मधी म्हणले हवा खराब होतीये, ती हवा प्रदूषण दूर करण्यासाठी 30 कोटी रुपये इथं खर्च केले.
परंतु शहर सर्वाधिक प्रदूषित म्हणून गणलं जातं. केंद्र प्रदूषण मंडळाच्या नोटीस आली, ह्याला जबाबदार कोण? हे माझ्या प्रभाग क्रमांक 2च्या लोकांनी समजून घ्यायला नको? हा तुमचा अधिकार आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला. आम्ही नेहमी सांगतो, मी आता थोडासा वेळ लागला, मी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं पूर्णाकृती पुतळा आहे, अश्वारूढ पुतळा, तिथं मी नतमस्तक होण्याच्या करता गेलो होतो. आत्ता आलो तरी इथं नतमस्तक झालो. ते आपलं दैवत आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी पुढे चाललोय. काही लोक धर्माधर्मामध्ये अंतर करण्याचा प्रयत्न करतात. 9 वर्षात काय कामं केली काय सांगणार? मग भावनिक मुद्दा करायचा. लोकांना कुठंतरी भावनांश करण्याचा प्रयत्न करायचा. त्यांनी आपले प्रश्न सुटणार नाही. मी कधी तसे मुद्दे घेतलेले नाहीत. प्रत्येकाने आपापल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा आदर केला पाहिजे. ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण आहे, ती आपली बापदादांची परंपरा आहे. आणि म्हणून काही जणांचं जे राजकारण चाललंय ना, पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, मला तुम्ही सांगा, मीच काही लोकांना इथं पद दिली, स्टँडिंग कमिटीचं पद दिलं. नंतर मी का दिलं तर मला विलास लांडेंना तिकीट द्यायचं होतं म्हणून दिलं. तर या पट्ट्यांनी स्टँडिंग कमिटीमध्ये काय जमवायचं ते जमवलं. विलासच्या विरोधातच बंडखोरी केली, पट्ट्या निवडूनच आला. आता तिथं निवडून आल्यानंतर तुम्ही मी सगळेजण त्याचं घर बघायचो कसं होतं. आता किती हजार कोटीचे मालक झाले ते होय. कुठनं आला पैसा? असा काय चमत्कार घडला? ह्याचा कधी तुम्ही विचार करणार का नाही? आज वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना मी विचारणारे का तिकडे गेला? नाही दादा आमच्यावर दबाव आहे, नाही दादा आमची कामं चाललेली आहेत, आमची कामं अडवतात, आम्हाला TDR घेताना आमच्याकडनंच TDR घ्या, नाहीतर आम्ही तुमचं काम होऊन देणार नाही, काही ना काही तिथं अडवून करू. माझ्या काळामध्ये मी अतिशय चांगले अधिकारी आणायचो. त्यामध्ये दिलीप बंड असतील, राजेश पाटील असतील, आशिष शर्मा असेल, प्रवीण परदेशी असेल, श्रीकर परदेशी असेल. मी पहाटे 6ला येऊन कामाला सुरुवात करायचो. इथली झाडं खराब दिसली तरी मी विलासला, अजितला, जे कोणी माझ्या गाडीत असेल त्याला म्हणायचो हे काय, कमिशनरला फोन लावायचो. आज इथं कोणी बघायला तयार नाही. सगळं आलबेल चाललेलं आहे. आज स्लम, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीने SRAच्या योजना चालल्या, बोगस झोपड्या दाखवत आहेत. अहो हे पाप हे कुठं फेडणार आहेत? या पद्धतीचा जो कारभार चाललाय, एकही झाडाची गणना न करता 7 कोटी काढायचे, 70 लाखाचा ब्रिज 7 कोटीपर्यंत न्यायचा, रिंग करायची, आपल्याला पाहिजे त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीच्या अटी घालायच्या आणि त्यांना काम द्यायचं आणि त्यांच्याकडून कमिशन त्या ठिकाणी काढायचं. हे जे काही चाललंय हे अक्षरशः धुमाकूळ घालणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या बाबतीमध्ये श्रीयुत किसन महाराज तापकीर, माजी नगरसेवक, यांना खोट्या गुन्ह्यात अडकून दडपशाहीने त्यांचा मुलगा ॲडव्होकेट कुणाल किसन तापकीर यांना निवडणूक लढू न देण्याचा दम दिला. अरे काय चाललंय? माझ्याकडे पण सत्ता होती ना, 91ला तुम्ही खासदार केलं. केंद्रातली सत्ता होती, राज्यातली होती, जिल्ह्यातली होती, बारामती तालुक्यातली होती, गावची सत्ता, दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्या ठिकाणी माझी सत्ता होती. मी सत्तेचा माज होऊन दिला नाही, सत्तेची मस्ती होऊन दिली नाही, असं कुणाला भीती दाखवली नाही, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं नाही. एकही उदाहरण द्या, म्हणेल ते ऐकेन. मी कडक बोलत असेल पण मी शब्दाचा पक्का आहे. जे करता येईल तेच सांगेन. कचरा डेपोमध्ये, वेस्ट टू एनर्जीमध्ये हुकुमशाही पद्धतीनं स्वतःच्याच मजलीतले ठेकेदार. आम्ही माहिती घेतली, 10,000 लोक झाडू साफसफाई करतात दाखवतात, बिल 10,000चं, प्रत्यक्षाला 5-6 हजारच लोक काम करतात. ही असली लुबाडणूक, दरोडे घालण्याचं काम चाललंय इथं. सायक्लोन इंद्राणी सुधार नावाखाली फक्त इव्हेंट, जलपर्णी राहिली बाजूला आणि आम्ही
इंद्रायणी साफ करतोय. अरे जलपर्णी तर आहे तिथंच आहे. या सगळ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ह्याचा कुठंतरी माझ्या जनतेने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. यांचे बंधू कार्तिक महानगरपालिकेमध्ये कार्तिक सर म्हणतात. अरे कशाचा सर कोणाला माहिती. तर ते म्हणले कार्तिक सर का, तर ते आर्थिक सर आहेत. तर काय कपाळ. जिथे विकास तिथे आर्थिक सर तिथं पोचतात आर्थिक रूपात. अरे काय चाललंय. मी का तुम्हाला सांगायला आलोय, पिंपरी चिंचवडकरांनो, ह्यावेळेस मी सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं नाही, दबावाच्या खाली, दडपशाहीच्या खाली, काही आणखीन कुठल्या प्रेशर खाली, पुढची मुलं मुलीच तुम्हाला माफ करणार नाही. वाट लागेल ह्या शहराची, लागलेलीच आहे. परत म्हणतील की आम्हाला आता जनतेनेच पाठिंबा दिलाय. बकासुरासारखे निघतील पुढं. ह्याचा विचार करा. माझं तर काही नडत नाही. माझं चांगलं आहे काकाच्या पुण्याईनं. हा, जे खरं आहे ती खरं आहे. पण तुमचं काय होणार. मी तळहाताच्या फोडासारखं हे शहर जपलं, वाढवलं. माझं प्रेम आहे तुमच्या ह्या शहरावर, तुमच्यावर. माझे गावाकडची माणसं, त्यांचं झालेलं शहरात रूपांतर, नवी पिढी स्पर्धेच्या युगामध्ये माझ्या शेतकऱ्यांची टिकली पाहिजे. माझ्या पिंपरी चिंचवडकरांची, भोसरीकरांची, चिंचवडकरांची, माझ्या पिंपरीकरांची का नाही टिकावी. त्यांचा अधिकार नाही आहे. ठराविक लोकांची मक्तेदारी आहे. नाही चालणार. या पद्धतीनं आम्ही काम करू पाहतोय. तुम्ही मला सांगा, मोशी चिखली जाधववाडीतील विकास आराखड्यात फक्त 25% आरक्षण विकसित त्या ठिकाणी केली, गरज नसलेली. हे काय चाललंय. ठराविकच शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकली आणि बिल्डर लोकांच्या जमिनी सोडल्या. अरे बिल्डरांच्या करता तुम्ही महानगरपालिका चालवता का, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन आज प्राधिकरण झालं, बाकी सगळे शहर उभं राहिलं, त्यांना तुम्ही मदत करताय. तुम्ही ह्या पद्धतीनं जे काही चाललेलं आहे, आज माझ्या गरज नसलेली कामं विकसित करतायत. मोशी चिखली अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. तिथं नको करायला. तुम्हाला माहिती आहे आपलं बजेट 9,600 कोटीचं आहे. पुण्याचं बजेट 8 विधानसभा मतदारसंघ बजेट आहे 12,600 कोटीचं. 3,000चाच फरक. एवढे पैसे आपल्याकडे असताना देखील त्या पैशाचं नीट नियोजन नाही. नको तिथं पैसा खर्च केला, प्रचंड भ्रष्टाचार केला. आणि त्यामुळं आता तर मला काही अधिकारी सांगतात, काही अधिकारी चांगले ते शहर अभियंता ना रे, शहर अभियंता चांगला होता, त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. म्हणलं का रे बाबा एवढं चांगला महानगर. म्हणलं दादा पाया पडतो, तुमचा काळ वेगळा होता. तुम्ही अधिकाऱ्यांना रिस्पेक्ट द्यायचा, आमचा ऐकायचा, त्याच्यातलं जे चांगलं असेल ते त्या ठिकाणी करायला भाग पाडायचा. आता इथं तसलं काही चालत नाही. करसाई आणि 10-12 असे गुंड तिथं उभे असतात. करतोच का नाही अतिजयाला, आणि नाही केली तर मग तुझ्याकडे बघतोच. त्याच्यावर ते म्हणला मला काही नकोच इथं राहायला, राजीनामा घेऊन स्वेच्छानिवृत्ती घेऊन निघून गेला. ही परिस्थिती आपल्या शहराची या लोकांनी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मी यावेळेस आजच सकाळी दुपारी 5 वाजता जाहीरनामा जाहीर केलेला आहे. तुम्ही माझ्या विचारांच्या उमेदवारांना निवडून द्या. माझ्या प्रभाग 2 मध्ये आमच्या रुपालीताई आलाट, अश्विनीताई जाधव, विशाल आहेर आणि वसंतराव बोराटे. प्रभाग 3 मध्ये मोशी डुडुळगाव, चरोली गंधर्व नगरी, अनुराधाताई साळुंके, प्रकाशराव आलाट, पूजाताई तापकीर, लक्ष्मणराव सस्ते यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. ह्यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. मी 1 अलार्म 5 काम. मी कुठली कामं करणार आहे त्यामध्ये मी पहिलं काम करणार आहे, तुमच्या माय माऊलींना आणि इथल्या शहराला रोज पिण्याचं पाणी
कॉर्पोरेशनचं मिळेल. त्यामध्ये मी सांगितलं, मी कामाचा माणूस, मी एकदा हाताला पेटलो की कुणाच्या बाला मी घाबरत नाही. त्या पद्धतीनं नवीन भाग वाढतोय, तिथं आम्ही पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी करू नळाद्वारे, आणि टँकर माफिया बंद करू. आता ह्यांचेच टँकर माफिया बगल बच्चे, ह्यांनीच वॉल सोडणाऱ्याला सांगायचं तिकडं जरा पाणी सोडू नको आज. ह्यांना आलाच फोन, टँकर पाठवा, की ह्यांचं मीटर चालूच झालं. हे असले धंदे आहेत. ह्या पद्धतीनं चाललंय. अरे मी खरंच बोलतोय, गळ्याच्यान खोटं बोलत नाही. मला काय करायचं खोटं बोलून? तुम्ही मला भरभरून दिलंय. अरे 6 वेळेला राज्याचा उपमुख्यमंत्री कोण होणार नाही, रेकॉर्ड आहे आपलं. हा, ते तुमच्यामुळं झालंय. आणि त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, मी खोटं तुम्हाला सांगणार नाही. मला तुम्ही सांगा, या ठिकाणी 38 घरं कोणामुळं पडली आहेत? जनतेला माहिती आहे. हे काम माजी महापौर यांच्या आशीर्वादाने झालंय, हेही जनतेला माहिती आहे. त्याच्यामध्ये वास्तू ड्रीम सोसायटी ते लिगसी रिनर साईड सोसायटी 8 ते 10 सोसायटी आहेत. पाणी मुबलक मिळत नाही. या सोसायटीसाठी रोडची व्यवस्था नाही. पहिल्यांदा माझं कामाची पद्धत कशी आहे, जिथं जास्तीत जास्त लोकसंख्या राहते, जास्त लोक राहतात, तिथं पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था करायची, तिथं रस्त्याची व्यवस्था करायची. कारण नागरिकांना फायदा झाला पाहिजे. ह्यांचं काय, ह्यांचे प्लॉट जिथं असतील तिथं माणसं नका करायला, पण ह्यांच्या इमारती होण्याकरता तिथं रस्ता, तिथं पाईपलाईन पाण्याची, तिथं ड्रेनेजची लाईन. का तर यांच्या असणाऱ्या नफ्यात आणखीन भर पडावी. अरे तुम्ही जनतेच्या करता कामं करता का स्वतःची घरदारं भरण्याच्या करता कामं करता? माणसाला जगायला लागून लागून किती पैसे लागतात. काळाच्या नियतीचं बोलून आलं, एक दमडा घेऊन आपण वर जात नाही. शेवटी आपली पोरपोरी काय करतील ते आपल्याला माहित नसतं. आणि फार राहिलं तर त्यांना वाटतं काय लय आहे, मजा करा. त्याच्यापेक्षा त्यांना शिस्त लावा. निर्व्यसनी समाज साधू संतांनी सांगितलं तसा निर्माण करू ना. त्याच्यामध्ये योग्य रस्त्याने लोकांना नेऊ ना. आम्ही खोटं करणार नाही, पण हे मात्र अशा पद्धतीचा कारभार करतायत. म्हणून मी सांगितलं, पहिलं नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिक मुक्त आणि खड्डे मुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका. त्याच्याकरता आपल्याकडे पैसे आहेत. मी राज्य सरकार चालवतोय. 11 वर्ष मी अर्थसंकल्प सादर केलाय. ही तरी आपली महानगरपालिका आहे. राज्य तर चांद्यापासून बांद्यापर्यंत आहे. त्याच्यामध्ये नियमित स्वच्छता, रोज झाडलोट. आम्ही आपलं रोज घर झाडलोट करतो, तसं हेही आपला परिवार आहे. रस्ते रोज झाडलोट केले पाहिजेत. नाही होत, कचऱ्याचे ढीग आहेत. काय करतात तिथले कारभारी? पैसा गोळा करतात, पैसा गोळा करतात, कमिशन काढतायत. हायटेक आरोग्य सुविधा. आता एवढे चांगले चांगले हॉस्पिटल निघालेत. आपल्या पिंपरी चिंचवडच्याही हॉस्पिटलमध्ये वायसीएम असतील किंवा इतर असतील, इथं आपल्याला हायटेक आरोग्य सुविधा दिली तर तिथं कॅन्सर झालेल्या व्यक्तीवर उपचार झाले पाहिजेत. तिथं वेगवेगळ्या इतर जे गंभीर आजार आहेत त्याच्यावर उपचार झाले पाहिजे. नाही सर्वसामान्य माणसाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परवडत, ते आम्ही इथं करणार. प्रदूषण मुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रदूषण कमी करणार. तुम्ही म्हणाल कसं? मित्रांनो, मी आज जाहीर केलेलं आहे, आपल्या इथं महामेट्रो आहे. ती आता सध्या पिंपरी ते स्वारगेट आहे. ती पुढं टप्प्याटप्प्याने निगडीपर्यंत आम्ही आणणार आहे. बाकीच्याही भागामध्ये आम्ही करणार आहे. आज PMPML आहेत. पूर्वीची PMT, आताची PCMT एकत्र करून PMPML कंपनी केली. 60-40. आत्ता साधारण रोज 35 लाख रुपये महामेट्रोला तिकिटातून मिळत आहे. कमी स्टेशन आहे, महिन्याला 10 कोटी. त्याच्यामध्ये PCMCचं तिकिटाचं उत्पन्न आहे हे 4 कोटीचं आहे. त्यातून वेगवेगळा खर्च करावा लागतो. गेटचा खर्च, कॅशियरचा खर्च, तिकीट विक्रीचा स्टाफ, तिकीट चेकिंग स्टाफ, सिक्युरिटी, बाउन्सर वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये आपण जर ते सगळे पैसे आपल्या हिश्श्याचे ह्याला दिले महामेट्रोला,
तर ते साधारण 3.5 कोटी रुपये होतात. आपण ते 3.5 कोटी रुपये महिन्याला खर्च आपल्या अंगावर पडेल आणि साधारण आपल्या PMPML मधनं साधारण 50 ते 60 कोटी रुपये पुणे पिंपरी चिंचवडमधून तिकीट विक्रीतून महिन्याला उत्पन्न मिळतं. म्हणजे आपल्याला 38 कोटी रुपये फक्त सॅलरीचा खर्च आहे. 50%च्या 40% जर धरलं तर 20 कोटी रुपये आपलं सगळ्या तिकिटाचं आहे. त्यातून छपाई वगैरे सगळा खर्च धरला, सॉफ्टवेअर, ॲप, स्टाफचा पगार, चेकिंग वगैरे, तर 15 कोटी रुपये आपल्याला द्यावे लागतील. असे 15 आणि 3 18 कोटी रुपये आपण महिन्याला दिले तर 216 कोटी रुपये वर्षाला होतात. बजेट 9,675 कोटीचं आत्ताचं होतं, पुढचं वाढेल. त्याच्यातनं साधारण 2% रक्कम आपण देतोय. 23 लाख वाहनां आता पिंपरी चिंचवडमध्ये MH14ची रजिस्ट्रेशन झाली. त्याच्यामध्ये 23 लाखातली 10 लाखच वाहनं मी रस्त्यावर त्या ठिकाणी रोज धरतोय. त्याच्यात 50 रुपयाचं डिझेल आणि पेट्रोल अर्धा लिटर रोज जास्त जळतंय, धूर, प्रदूषण वगैरे वगैरे. त्याच्यातून 50 रुपयाचे जास्त लोकांच्या खिशातले जात आहे 10 लाखाला, म्हणजे रोज 5 कोटी. 150 तास लोकांचे वाया जातात, 1 तास लोकांचा सहज वाया जातो, त्याचे 150 रुपये 15 कोटी. असे ह्याच्यामुळं 20 कोटी रुपये ट्रॅफिकमुळे वाया जातात. म्हणजे 600 कोटी रुपये महिन्याचे त्या ठिकाणी होत आहेत आणि वर्षाचे 7,200 कोटी रुपये आपल्या पिंपरी चिंचवडकरांचे वाया जातात. मी ठरवलंय, मी अभ्यास केला आहे, पुण्यालाही मी सांगितलं, पुण्यात आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या महानगरपालिकेत सगळे नगरसेवक नगरसेविका तुम्ही निवडून दिले तर मी त्याच्यानंतर तुम्हाला PMPMLचं मोफत आणि मेट्रो मोफत. त्यामुळं गरीब लोक, मध्यमवर्गीय लोक त्यांनी जातील, वाहनं कमी येतील, रस्ते आपल्याला मोकळे होतील, प्रदूषण कमी होईल. कारण तुम्ही मेट्रोनी जाताना इलेक्ट्रिक त्याच्यावर व्यवस्था आहे, प्रदूषण अजिबात नाही. PMPMLने जाताना त्याच्यामध्ये तुम्ही ई-व्हेकल वापरणार किंवा त्याला काहीच प्रदूषण नाही, किंवा CNG, त्याच्यात पण प्रदूषण कमी. या पद्धतीनं प्रदूषण मी कमी करणार आणि लोकांना सेवा देणार. त्याच्यामध्ये खूप चांगली ही सेवा आहे. आत्ता त्यांनी सांगितलं की आम्ही 75 वर्षाच्या वरच्या लोकांना PMPML फ्री ना, आता जाहीरनाम्यात आहे ना त्यांच्या. आता 75 होईपर्यंत वाट बघायची, कधी 75चा होतोय मग आम्ही फ्री. अरे त्याच्यापेक्षा जन्माला आलं की फ्री ना, कशाला 75ची वाट बघायची. माझ्या लाडक्या बहिणीला दवाखान्यात जायचंय, कुठं मुलांना शाळेत पोहोचवायचं, कुठं जायचंय, काय हरकत आहे. आणि ते जमतंय, अवघड नाही, फार कमी पैसे लागत आहेत आणि बचत मोठी लोकांची होतीये. लोक नंतर म्हणतील की अजित पवार सांगत होता ते खरं आहे. मी आता लाडक्या बहिणीला योजना नाही आणली, चालू आहे. माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर इथं काहीतरी शेती करणारे असतील ना. वीज माफी आहे की नाही, बिल 0 आहेत. 25,000 कोटी रुपये तुमचे आम्ही सरकारमधनं भरतोय महावितरणला. ह्या कामाकरता 45,000 कोटी रुपये यांच्या अकाउंटला DBT करतोय. मग तिथं आम्ही 80,000 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करू शकतो. तरी तिथं खर्च आम्ही 10% करतोय बजेटच्या, इथं तर 2%च करायचं आहे. आणि आपण पैशाची बचत करणार आहे. आपण पारदर्शक टेंडर प्रक्रिया करणार, करोडो रुपये आपले वाचतील. ते 2% तर कधीच निघून जातील. कारण ही पट्ट्या 5 आणि 7% घेतोय, तिथं 2%चं काय घेऊन बसलाय. खरं ना, आज एवढ्या यांच्या प्रॉपर्ट्या कुठनं आल्या त्या बघा ना. आणि त्याच्यामुळं ह्या मोफत सार्वजनिक परिवहनच्या करता आम्ही तुम्हाला सेवा देणार आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, बरं आम्ही यावेळेस युती केलेली आहे, घड्याळ आणि तुतारी. काही लोक काय म्हणायचे, दादा आम्ही तुम्हाला मानतो पण साहेबालाही मानतो, मग काय करायचं. अरे दादा पंचायत झाली,
आता मत द्यायला सोयीचं झालंय. त्या ह्याच्यामध्ये तुतारी असली तर तुतारी आणि तुमचं हे असेल तर गाड्या. त्यामुळं मताची विभागणी होणार नाही. बऱ्याच जणांना ते बरं वाटतंय आणि त्याच्यातून आपण आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करणार आहे. मायमाऊलींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, आमच्या मुलींनो, माझ्या मातांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आज नदी सुधार प्रकल्प अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललाय. बघा कसा राडारोडा, जरा शहरात तुम्ही जाऊन बघा. चुकीच्या पद्धतीने डीपी रस्त्यात जे काही त्यांनी केलं डेव्हलपमेंट प्लॅन एकदम चुकीचा. तिथं आपल्याला सुधारणा करावी लागणार आहे. नव्याने डीपी टाकण्यात आले, त्यामध्ये राजकीय हेतूने म्हणजे त्यात परस्पर काही आरक्षण टाकली. अजित पवार यांचं काम करत नाही, त्याची जमीन आहे, टाक त्याच्यावर आरक्षण. त्या ठिकाणी मोठे क्रीडांगण, मल्टी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी जिम, स्विमिंग पूल, फिटनेस क्लास, टेनिस, बॅडमिंटन अशा अनेक गोष्टी, मार्शल आर्ट्स, योग, रोप पार्क, नृत्य आणि बरंच काही तयार करण्याचं आम्हाला हे सगळं करायचं आहे. आणि मोशी प्राधिकरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढतीये. त्याच्यामध्ये 2017पर्यंत या जागी रिकाम्या होत्या. आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला होता. ज्या पद्धतीनं प्लॅन तयार केला होता त्याच्यामध्ये रेडी रेकनरच्या अशा बऱ्याच यांनी त्रुटी ठेवल्या. त्यांना काही विजन नाही, काही नाही, काही पण बोलायचं. काही परवा तर म्हणले मला तर अरे तुरेच म्हणले जाऊ दे, माझं मीठ चाळणी आहे, त्याला मी काय करू. कारण आम्हीच तर पुळका आला. पहिल्यांदा विलास म्हणला द्या द्या दादा, माझा भाचा आहे. भाचा का कोण रे? भाचे जावई. बर म्हणलं आता विलासचं ऐकलं पाहिजे, दिला. म्हणलं विलास एवढं सांगतोय तर पुढं म्हणलं आता ह्याला स्टँडिंग कमिटी चेअरमन करावं. मला काय माहिती, ह्यालाच पाडायला दिगल ती. पण ते असं आहे, हे काही कुणाचं नसतं. हे स्वार्थी लोक आहे, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे. सरडा कसा रंग बदलतो तशी परिस्थिती बघून हे रंग बदलणारे लोक आहेत. तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. कुठला आता तर दमदाटी चाललेली आहे की बघतो करतो, अमकं होईल तमकं होईल. काही नाही, तुम्ही पण त्याच गावचे आहात, त्याच्यावर तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही. आणि कायदा हातात घेण्याचा कोणीच प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. मधल्या काळामध्ये बघा, मी पुणे मुंबई रस्ता एवढा रुंद केला, काही पाडापाडी केली, पण रस्त्यावर लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था केली. आत्ता मात्र तुम्ही मधी बघितलं असेल, आपल्या इथं लोकांचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी पाडापाडी केली आणि त्या पाडापाडीमध्ये इतके लोक रडकुंडीला आलीत की ते म्हणले की दादा, अशा प्रकारची परिस्थिती आमच्याकडे कधी तयार झालेली नव्हती. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली. आणि त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे काही आरक्षण टाकलेलं होतं त्याच्यात त्यांना सोयीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलेला आहे. त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जे काही लोकांचे बंगले पाडणं, गाईगोठा पाडणं, ब्लू लाईनमध्ये येते म्हणून जमीनदोस्त करणं, असे जे काही त्रास देण्याचं काम चाललेलं आहे ते होऊनच नसते दिले तर कशाला त्या बिचाऱ्याचा पैसा वाया गेला असता. होताना कळत नव्हतं किंवा ते ब्लू लाईनमध्ये तेव्हाच थांबवायचं का, त्यांचं नुकसान केलं. अशा पद्धतीची ही लोक आहेत. त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. मित्रांनो, मी आपल्याला मध्ये काहीतरी इथं मोठ्या मोठ्या लोकांच्या सभा झाल्या. मी ह्या सगळ्या एकंदरीत निवडणुकीच्या निमित्तानं एवढंच सांगतो. आता काही जण म्हणायला लागले, अरे इथं काही झालं तर आपण काय बारामतीला फोन करायचा का, बारामतीला कधी जायचं. 25 वर्षात इथला विकास होताना बारामतीला जावं लागलं नाही,
बारामतीचाच माणूस इथं यायचा आणि विकास करायचा. उगीच काहीतरी लोकांना खोटं नाटं सांगू नका. माझ्यात तेवढी धमक आहे, तेवढी ताकद आहे. आणि अलीकडच्या काळात टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. दर आठवड्याला मी पुण्यामध्ये येणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं हे आता भावनिक मुद्दे काढायचे चालले की अरे आपला माणूस सोडायचा आणि बाहेरचा माणूस. अरे कोण बाहेरचा आणि कोण आपला? इथं तर मिनी भारत आहे, सगळे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. ह्या पद्धतीनं जे काही चाललंय ह्याला वेळीच आपण आवर घातला पाहिजे. माझी जरी जन्मभूमी बारामती असली तर कर्मभूमी ही पिंपरी चिंचवड आहे. आणि याच पिंपरी चिंचवडनं माझ्या आशिया खंडात ओळख निर्माण केलेली आहे. या ठिकाणची माती आणि या ठिकाणची माणसं दोन्ही मला अतिशय जीवापाड प्रेम करणारी मिळाली. दिवसातून एकदा तरी मला ह्या शहराची आठवण आल्याशिवाय राहत नाही. का तर ह्या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. इथं कुणावर अन्याय होता कामा नये. इथं लोक गोरगरिबांना मदतच झाली पाहिजे. तसं नाण्याच्या दोन बाजू असतात. माझ्या नाण्याला बारामती आणि पिंपरी चिंचवड अशा दोन बाजू आहेत. एवढं प्रेम जिव्हाळा आपुलकी या शहराने आजपर्यंत पिंपरी चिंचवडकरांनो मला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले. मलाही जरा खुमखुमी आली. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं. हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे. हे आपल्याला साबित करायचं आहे. आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. माझ्या मायमाऊलींनी मला सहकार्य करा. अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, मी जे काही बोलतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अजित पवारांनी सांगितलं की हे मी करणार, तर वाटेल ते झालं तर मी करणार. एक तर शब्द देताना दादा विचार करणार, पण दिला तर तो शब्द पाळणार. कारण तो दादाचा वादा असतो. दादाचा वादा कधी वाया जात नाही. कर्जबाजारी शहराला हे पुन्हा मला गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे. आशिया खंडातलं एक महत्त्वाचं बेस्ट शहर म्हणून आपल्याला आपल्या शहराचा नावलौकिक वाढवायचा. ती वाढवण्याची धमक आणि ताकद ही आमच्यामध्ये, हा महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.